हॅलो, गुड मॉर्निंग मित्रांनो. वेलकम टू स्टोरीज बाय ओमकार. आज आहे आपल्या डेली ब्लॉग्सचा 6th डे आणि आज लवकर उठलो आहे. ऑफिस लॉग इन करायला पण थोडा वेळ आहे, म्हणून म्हटलं आज स्केचिंग करूया. खूप दिवसांनी स्केचिंग करायची आहे, चाललं होतं खूप दिवसांनी. आज चला, आज थोडा वेळ आहे तर स्केचिंग करू. हे आहे माझं स्केचिंग किट आणि बरेचसे स्केचेस केलेत आधी. मोस्टली मी चारकोल स्केचिंग करतो विथ डिटेल्स. आता सध्या मी करतोय हत्तीचा एक स्केच काढतोय. फ्रंट फेस आहे त्याच्यात मेजरली, आणि बॉडी एवढी दिसत नाही आहे, पण फ्रंट फेस, ट्रंक, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. त्याच्यावरच्या थोड्या बारीक डिटेलिंग्स पण आहेत. याच्यावरती मी डिटेलिंग करतो. एक माझ्याकडे टोकेरी वस्तू आहे, त्याच्याने मी ते लाईन्स, केस, परत त्याचे चेहऱ्यावरचे जे बारकावे असतात ते सगळे, त्या डिटेलिंग्स मी सगळं ते यूज करून करतो. आणि मोस्टली मी चारकोल पेन्सिल यूज करतो, त्याच्यानंतर मग ब्लेंडर यूज करतो, आणि एक ब्लेंडिंग पेन्सिल पण येते ती पण यूज करतो. मग ब्लेंडर फायनल टचला मी यूज करतो. सध्या मी ब्लेंडर वापरला नाही अजून या स्केचवरती, पण एंड पूर्ण स्केच झाल्यानंतर मग त्याच्यावरती ब्लेंडर यूज करेन. स्केचिंग करायला खूप मजा येते, कॉन्सन्ट्रेशन पण खूप लागतं. एक आपलं माइंड डायवर्ट होतं. थोडा वेळ स्केचिंग केलं, मग ऑफिस लॉग इन केलं, मग थोडं काम केलं ऑफिसचं, आणि आता ब्रेक घेऊया म्हणून मग जेवायला उठलो. जेवण वगैरे झाल्यावरती परत थोडा मग ऑफिसचं काम वगैरे करून मीटिंग्स वगैरे केल्या. आणि आता संध्याकाळी चहा वगैरे घेतल्यानंतर खालती फिरायला असंच राऊंड मारायला निघालो. थोडी कामं पण आहेत, ते करून येतो. आज चालायला नाही गेलो आहे, काल 2 दिवस झाले वॉकला नाही गेलो आहे, तर संध्याकाळी वॉकला जायचं आहे. वरती आलो आणि व्लॉग वगैरे अपलोड केला. व्लॉग वगैरे अपलोड करून झाल्यानंतर आता जेवूया, आणि जेवून झाल्यावरती राऊंड मारायला जायचं. रफ्ता रफ्ता वो मेरे हस्ती का सामा हो गए. रफ्ता रफ्ता वो मेरे हस्ती का सामा हो गए. पहले जान फिर जाने जा,
फिर जाने जाना हो गए। रफ्ता रफ्ता वो मेरी हस्ती का सामा हो गए। दिन ब दिन बढ़ती गई इस हुस्न की रानाइयाँ। दिन ब दिन बढ़ती गई इस हुस्न की रानाइयाँ। पहले गुल फिर गुल बदन फिर गुल बादामा हो गए। रफ्ता रफ्ता वो मेरी हस्ती का सामा हो गए। वॉक करून आल्यावरती आता संध्याकाळी थोडासा एक उद्यासाठी स्पेशल व्हिडिओ एडिट करायचा आहे. सो आता या ब्लॉगच्या एंडला तो तुम्ही पाहू शकता. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. चलो बाय. अंश पर कन्या कंस पर धूमलिच्छ वंश पर